जालन्यामध्ये बदनापूर पोलिसांनी रास्ता रोको दरम्यान मराठा आंदोलकांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झालाय आणि जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दावलवाडी फाट्यावर मराठा आंदोलकांनी टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केलं। त्यासोबत जोरदार घोषणाबाजी देखील केली। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प होती आणि पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्यावरील टायर बाजूला फेकून महामार्ग मोकळा केला। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्या सोबत आहेत। काल काय परिस्थिती होती जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर? आपण जर बघितलं तर बदनापूर तालुक्यातील धपटेश्वर या ठिकाणी मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला होता आणि रास्ता रोको दरम्यान पोलिसांनी जवळपास 50 मराठा आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेतलं होतं। त्यामुळे वातावरण जे आहे ते चिघळलं होतं। त्याचबरोबर या ठिकाणी धक्काबुक्कीचा प्रकार सुद्धा आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्याच्याच निषेधार्थ रात्रीच्या वेळेला मराठा आंदोलकांनी संभाजीनगर ते जालना या महामार्गावरती दावलवाडी फाट्यावरती टायर पेटून मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत त्या अडवल्या होत्या। जवळपास 5 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांग जी आहे ती या ठिकाणी लागली होती। बराच काळ जे आहे ते वाहतूक देखील ठप्प होती। त्यामुळे याची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जात हे सगळे जाळलेले टायर जे आहे ते रस्त्याच्या बाजूला करून महामार्ग जे आहे ते मोकळा केला। मात्र या सगळ्या प्रकारामुळे मराठा आंदोलक जे आहे ते सध्या आक्रमक झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करण्याच्या तयारीत आहेत। बिलकुल रवी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। जालन्यामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत कारण त्यांनी महामार्ग रोखून धरला होता टायर जाळून। मात्र पोलिसांनी तिथे हस्तक्षेप करत हे टायर बाजूला सारले आणि मग महामार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली।